Hi guys, this is our second video and this is my husband. He's going to show his paintings to you. So you better keep watching this. David. तरी माझे काही पेंटिंग आहेत खूप जुने असे लहानपणापासून म्हणजे लहानपणी मी काढलेले ते जपून ठेवलेत मी. हे बघा, हे संभाजी महाराजांचं पेंटिंग काढलं होतं मी. एक 8वी मध्ये होतो मी त्यावेळी. वॉटर कलर मध्ये काढलेलं आहे ते. काढलेलं मी त्याला जपून ठेवले बघा, कागद वगैरे चिटकवून. अरे सर क्या बात है. मेमरीज म्हणून. हे पण खूपच जुने आहे. ज्यावेळी मला लहान असताना WWE ची खूप आवड होती त्यावेळी मी माझ्या आवडत्या प्लेयरचं काढलं होतं बघा स्केच घरामध्ये लावण्यासाठी. तर हा रेंटी ऑर्डर आहे, त्याच्यावरती डेट पण आहे बघा, 22/1/2013. खूपच जुनं आहे. बाय द वे रंडी ऑर्डर माझा पण खूप खूप प्रचंड होईल. मस्त खेळायचं. त्याला पण बघा कागद वगैरे चिटकवले आणि जपून ठेवलंय. तर काही स्केच बुक पण आहेत माझे जुने जुने. कोण आहे? मी नाही. तात्या नाही, मी विचारतोय तुला कोण आहे. तात्या वेंचू. हा ते मला माहितीये. माझा आत्मा तुझा. हा बरोबर. हे पण अॅक्रेलिक कलर मध्ये काढलेलं आहे, रॅन्डम काढलंय, असंच आवडलं. त्याच्यानंतर हे बघा, एक हॉलिवूड मूवी आहे इट म्हणून, त्यामधलं कॅरेक्टर आहे विलन. जोकर नाही, हे बघा साऊथ इंडियन ऍक्टर आपले पुष्पराज. पुष्पा हे गेम ऑफ थ्रोन्स आलं होतं मध्ये मध्ये, त्यामधलं कॅरेक्टर आहे. इनकम्प्लीट आहे ना तो. हा इनकम्प्लीट आहे, त्याला मी मध्येच तोडलं. नंतर व्हिडिओ नंतर करेल. हे बघा आपले फेवरेट क्रिकेटर. कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोण आहे. हे आपले मराठी ऍक्टर फेमस सयाजी शिंदे. त्यानंतर हे बघा, हे पण आपले फेवरेट नाना पाटेकर सर आहे. हे नेचर पेंटिंग आहे बघा, ॲक्रेलिक कलर्सच. त्यानंतर आपलं शंकरांचं पेंटिंग आहे. हे बघा बीच वरती असं एका माणसाचं पेंटिंग केलेलं आहे. बीच वरती एक माणूस फिरतोय जो की मीच आहे. ते लग्न आधीच आहे ना. हे पण बघा एक अंडर वॉटर मधलं आहे, सीचं समुद्रातलं आतमधलं मासे वगैरे आहेत बघा. हे पण सुंदर असं पेंटिंग आहे. रंगीत झाडे आहेत ॲक्रेलिक कलरचे. काही इनकम्प्लीट पण आहेत, जे मी काढले अर्धवट सोडले ते परत त्यांच्याकडे गेलो नाही पेंटिंग पूर्ण करायला. हे बघा, हे पण खूप छान आहे, मला आवडतं पर्सनली. त्याच्यानंतर हे पण माझ्या आवडीचं पेंटिंग आहे, मला खूप आवडतं. ह्याच्यासारखे असे पेंटिंग बनवून मी घरी लावलेले आहेत. त्याचे की फ्रेम करून ठेवलेत घरामध्ये. जे जे चांगले आले ते मी फ्रेम केलेत आणि घरामध्ये ठेवले. हे बघा, हे पण छान आहे, बटरफ्लाय पेंटिंग. त्याच्यानंतर हे मी आता सध्या अलीकडेच केलं होतं श्रीकृष्णांचं, ते पण छान आहे. छान आहे ना. अजून आहेत एक 2-3 बुक आहेत माझे स्केच बुक. हे बघा, रोमन रेन्स.
हे पण 12/8/2016चं पेंटिंग आहे बघा, स्केचिंग आहे. हे पण मला आवडतं, बटरफ्लाय. तुला बटरफ्लाय खूप हो, आवडतो. खूप आवडतं. हे तर मला खूप आवडायचं पेंटिंग. याचं पण फ्रेम बनवून लावणार होतो, पण लावलं नाही. पण नक्कीच लावेल. आणि हे कॅलिग्राफीचं थोडं प्रॅक्टिस केलं तर मी. मला मध्ये मध्ये वाटत होतं की थोडं कॅलिग्राफी पण शिकावं, पण ते नाही झालं. हे काय मी नोट्स प्रॅक्टिस केलेले, नोट्सचे. तुमचा कुठला नोट आहे ते सांगा यातला. वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स आहेत. काही न दाखवण्यासारखे पण आहेत, ते चुकलेले आहेत म्हणजे असं. हे बघ, हे मी वॉटर कलरचं केलं होतं घराचं. आहे माझी. हे बघ, श्रीकृष्णांचं आहे. इनकम्प्लीट वाटतोय रे. हा, नाही करायचं ते कम्प्लीट. नक्कीच करून मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेल. हे बघ, काजल आहे. कोण आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला. हिने आधीच सांगितलं, तरी पण तुम्ही सांगा मला काय चुकलं असेल त्यामध्ये तर. हे बघा, हे पण आहे श्रीकृष्णांच्या सिरियल मधलंच. आणि आता यांना तुम्ही ओळखा, हे कोण आहे. So beautiful, so elegant, बघा. just looking यांचं like पण a मी केलेलं wow. आहे पेंटिंग, Just looking like a wow. माझ्या डोळ्याला दिसत नाही आता. तर तिला मी एकच मिनिट. हे पण केलेलं आहे एक असं सुंदर असं फुलांचं. हा, हे आता कॅनव्हास वरती काढले होते छोटे छोटे. हे बघा, बटरफ्लायचं पेंटिंग केलेलं. त्यानंतर हे सिटी लाईटचं केलं होतं. त्यानंतर हे श्रीकृष्णांचं केलेलं आहे बघा, सुंदर असं कॅनव्हासवरतीच केलं ॲक्रेलिक कलरने. हे खूप छान आलेलं आहे, मला हे खूप आवडलं. एक वाघाच्या बछड्याचं आहे, टायगर कप. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हे बघा, पण लिटल कृष्णाचं पेंटिंग केलं कॅनव्हासवरतीच. आणि आता हे बघा, कसं वाटलं सांगा मला तुम्ही. पेंटिंग आहे श्रीकृष्णांचंच आहे, महाभारतामधलं जे युद्धाचा क्षण आहे, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण रथावरती बसलेत आणि वरून बघतात ते खाली सैनिक वगैरे, असे सैनिकांचं युद्ध वगैरे चालू आहे. हे बघा. आणि आता अजून एक खूप मोठं असं पेंटिंग दाखवतात ते. दर एवढा रुपये. सांग ना काय. तर हा पेंटिंग जो आहे ना, हा मला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता आणि स्वतःने काढलेला आहे, स्वतःने पेंट केलेला आहे. आणि बेसिकली हा आमचा एंगेजमेंटचा फोटो होता. तर मला खूप टॅलेंटेड नवरा मिळालेला आहे. कसं वाटलं तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये. हे बघा, आणि तुम्हाला पण असेच पेंटिंग वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही मला सांगू शकता. तुम्हाला असे मोठे मोठे पेंटिंग बनवून देऊ शकतो. हे बघा, याची साईज एक 3x2 फूट आहे, 3x2. तर असे मोठे, याच्यापेक्षा पण मोठे बनवायचे असेल तरी बनवू शकतो. तर आमची पेंटिंग, माझे पेंटिंग आवडले असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा. दिसत नाहीये. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर शेअर करा. करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ साठी पाहत राहा. हॅपी टू. खुश आहेस ना? मी खुश आहे. थँक्यू गाईज. थँक्यू गाईज. Bye bye. बाय बाय.